नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. संकट काळात जनतेच्या पाठीशी उभे राहिलेले पृथ्वीराज सावंत. माळेगाव गटातून उमटतोय जनतेचा आवाज. काही दिवसांपूर्वी झालेल्या तुफान पावसामुळे सीना नदीला महापूर आला होता. या महापुरात सीनालगतची अनेक गावे जलमय झाली. घर पाण्याखाली गेली, जमिनी वाहून गेल्या, अन्नधान्य व संसार उद्ध्वस्त झाला. या बिकट परिस्थितीत अनेक नागरिक बेघर झाले असताना शिवाजी सावंत यांचे सुपुत्र पृथ्वीराज सावंत हे मात्र जनतेच्या मदतीसाठी धावून गेले. स्वखर्चाने शेकडो कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूची किट वाटप करून त्यांनी लोकांना दिलासा दिला. रस्ता बंद असतानाही पाण्यात उतरून त्यांनी कामगारांना धीर दिला. रस्ता पार करण्यासाठी स्वतः पुढे चालत कामगारांना मार्ग दाखवला. कोणतीही पक्षाची मदत न घेता स्वतःच्या खर्चाने आणि मनोभावे पृथ्वीराज सावंत यांनी पूरग्रस्त भागात मदतीचे कार्य केल्याने जनतेच्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर अधिक दृढ झाला आहे. दरम्यान सोलापूर जिल्हा परिषदेचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून शिवाजी सावंत यांचा बालेकिल्ला मानला जाणारा माळेगाव गट पुन्हा त्याच आरक्षणासाठी आल्याने राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत. गाव चावडीवर आणि नागरिकांमध्ये आता एकच नाव चर्चेत आहे, पृथ्वीराज सावंत. जनतेतून आवाज उठू लागला आहे. जे आपल्या पडत्या काळात आपल्या मदतीला धावून आले त्यांच्या पाठीशी आपण उभं राहायला हवं, अशी कुजबूज गावोगावी सुरू आहे. याचबरोबर माळेगाव गटामध्ये सोशल मीडियावर पृथ्वीराज सावंत यांच्या पोस्ट आणि माळेगाव गटाचे 22 जिल्हा परिषद सदस्य असा मजकूर असणारी पोस्ट ही जोरदारपणे व्हायरल होत आहेत. यामुळे जनतेत त्यांच्या नावाबद्दलचा उत्साह आणि चर्चेचा विषय अधिकच रंगला आहे. सावंत कुटुंबाने दिवाळीच्या निमित्ताने गोरगरिबांसाठी मोफत साखर वाटण्याचा कार्यक्रम जाहीर करून समाजसेवेचा वसा कायम ठेवला आहे. गोरगरिबांची दिवाळी गोड करायची हा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आता सर्वांच्या नजरा एकाच प्रश्नावर खेळत आहेत. पृथ्वीराज सावंत जिल्हा परिषदेच्या मैदानात उतरणार का, याचे उत्तर ही काहीच दिवसात स्पष्ट होईल. पण इतकं नक्की, जनतेच्या मनात पृथ्वीराज सावंत यांच्याबद्दल भक्कम पसंती निर्माण झाली आहे.